गुड मॉर्निंग दोस्तों. आज आम्ही तुम्हासनी हृदयाला लागणारा विटॅमिन्स कोणते याच्याबद्दल थोडी माहिती देऊ. हृदयाला जसं कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट ह्याची गरज आहे तसं विटॅमिनची पण गरज आहे. 4 विटॅमिन्स हृदयासाठी फार महत्त्व असतात. ते 4 म्हणजे विटॅमिन सी, विटॅमिन के2 म्हणतो आपण, विटॅमिन D3 अँड नायसिन दॅट इज विटॅमिन B3. हे 4 विटॅमिन आपल्या हृदयासाठी फार कोॲग्युलेशन डिसऑर्डरमध्ये काम करतात. आपल्या रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे डिटॉक्स स्वतःच्या रक्तवाहिनीमध्ये करतात. त्याच्यामुळे रक्ताच्या गुठळीला प्रिव्हेंटिव्ह हे म्हणून विटॅमिन्स काम करतात. जसं उदाहरणार्थ विटॅमिन सी हा तुम्हाला नॅचरली आतल्या रक्तवाहिनीची इलॅस्टिसिटी कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिनीची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काम करतात. अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. विटॅमिन के हे तुमच्या शरीरातलं कॅल्शियम डिपॉझिशन न्यूट्रल करण्यासाठी काम करतात. विटॅमिन D3 हे तुमच्या बोन डेन्सिटीचे कॅल्शियम डिपॉझिटसाठी मदत करतात. आणि हृदयासाठी ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी पण विटॅमिन D3 हा फार महत्त्वाचा ठरतो. आणि विटॅमिन B3 नायसिन हा तुमच्यासाठी अथेरोस्क्लेरोज चेंजेस आणि लिपिड प्रोफाईल जसं LDL लेवल, तुमचं कोलेस्ट्रॉल, त्याच्यानं ट्रायग्लिसराईड हे रक्तामध्ये वाढलेलं असते, त्याला न्यूट्रल म्हणजे अल्कलोसिस प्रेशरमध्ये आणण्यासाठी, ॲसिडिकमधून अल्कलोस करण्यासाठी मदत करत असतात. आणि अथेरोस्क्लेरोजच्या रक्तवाहिनीत गुठळी होऊ नये म्हणून ते चांगलं काम करत असते. आणि HDL वाढवण्यासाठी हा विटॅमिन B3 काम करत असतो. आपल्याला विटॅमिन हे कशामध्ये जास्त मिळतात तर पालक, त्याच्यानंतर विटॅमिन सी हे टोमॅटोमध्ये आंबट जे आहेत त्याच्यामध्ये मिळतात. लिंबू, संत्री, आवळा ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतात. विटॅमिन D3 हे सनराईजमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात मिळेल. आणि B3 हे तुम्हाला पालक, स्वीट पोटॅटो, नंतर आलं, लसूण ह्यामध्ये हाय सोर्स ऑफ असे रेग्युलर आपल्या नित्यनेमात वापरणाऱ्या आहारामध्ये, फळामध्ये, पालेभाज्यामध्ये बऱ्याचपैकी हे विटॅमिन्स आपल्याला मिळतात. आणि आपण नित्यनेमान हे सेवन केलं तर आपला हार्ट नॅचरली डिटॉक्स होतं. त्याच पद्धतीने आम्ही आयु केअरमध्ये नॅचरली बायपास आणि नॅचरल डिटॉक्स आम्ही पेशंटना हार्टपासून वाचवण्यासाठी करतो. आणि शरीराला रोगापासून मुक्त करण्यासाठी आम्ही अशा टाईपचे टिप्स आणि ॲडवाईस पेशंटला बऱ्याचपैकी करत असतो. थँक्यू.